ज्या विद्यार्थ्यांना 2026-27 मध्ये डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी जर ॲडमिशन घ्यायची असेल तर विद्यार्थ्यांचे फॉर्म कधी सुरू होणार आहे, विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी म्हणजे कॅपराऊंड रजिस्ट्रेशन करण्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सर्वात प्रथम विद्यार्थ्यांसाठी बघू शकता, जे विद्यार्थ्यांनी HSC म्हणजे 12वी केलेली असेल किंवा ITI केलेला असेल तर ते विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयरसाठी डिप्लोमा पॉलिटेक्निकसाठी ॲडमिशन घेऊ शकतात। क्लिअर। आणि यामध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहे विद्यार्थ्यांनी रेडी करा, कारण तर ज्यांनाही डायरेक्ट सेकंड इयरसाठी पॉलिटेक्निक करायचं असेल त्यांनी जे आपले डॉक्युमेंट्स आहे हे रेडी करून ठेवा। तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाबद्दल A to Z माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जॉईन करून ठेवा। जसे की टाइम टेबल वगैरे जर आले तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येते, तिथून तुम्हाला संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे हे तुम्हाला तिथून मिळू शकतात। तर विद्यार्थ्यांनी जे डॉक्युमेंट लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते रेडी करून ठेवा। तर बघू शकता डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट। तर हे जे डॉक्युमेंट्स आहे विद्यार्थ्यांना रेडी करून ठेवायचे। बघा, सर्वात प्रथम तुम्हाला 10वीचे मार्कशीट, 12वीचे मार्कशीट ह्या दोन्ही मार्कशीट तुम्हाला कंपल्सरी असणार आहे आणि ITIचे मार्कशीट। ठीक आहे। आता यामध्ये तुम्ही म्हणसाल सर आम्ही 12वी केली नाही फक्त ITI केला, तर तुम्ही ITIची मार्कशीट द्या। कोणी म्हणेल सर आम्ही फक्त 12वी केलेली आहे ITI केलेलं नाही आहे, तुम्ही फक्त 12वीची मार्कशीट द्या। ठीक आहे। दोन्ही जर तुम्ही एज्युकेशन कंप्लीट केले असेल तर दोन्ही मार्कशीट द्या, यामधून जर तुम्ही एक कंप्लीट केलं असेल तर एक मार्कशीट द्या। ठीक आहे। 10वीची मार्कशीट कंपल्सरी असणार आहे। ठीक आहे। यामध्ये जर काही कोणाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता। ठीक आहे। त्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट, जे विद्यार्थी कास्टमध्ये त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल। नॉन क्रिमिलियर, तुम्ही जर नॉन क्रिमिलियर मध्ये मोडत असाल तरच तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागेल, जसं की SC STला नॉन क्रिमिलियर लागत नाही। OBC, VJNT, SBC, SCBC यासारख्या ज्या कास्ट आहेत त्यांना नॉन क्रिमिलियर लागते। ठीक आहे। डोमेसाईल सर्टिफिकेट संपूर्ण विद्यार्थ्यांना लागणार आहे। क्लिअर। हे जे डॉक्युमेंट्स आहे तुम्ही काढलेले नसाल तर तुम्ही अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही काढू शकता, कारण की 7 ते 10 दिवसात हे डॉक्युमेंट्स तुमचे बनू शकतात। आणि तोपर्यंत तुमचे जे कॅपराऊंडचे प्रोसेस आहे हे जरी सुरू झाली समजा तर तुम्हाला तिथून 20 ते 25 दिवस रजिस्ट्रेशनसाठी दिलेले असतात, त्यामुळे तुमचं ॲडजस्ट होऊ शकते। फक्त एवढंच आहे की लवकरात लवकर डॉक्युमेंट्स बनवायला टाका। त्यानंतर बघू शकता TC, जे तुम्ही ITI केलेलं असेल किंवा 12वी केलेली असेल तिथून तुम्हाला TC मिळाली असेल, शाळा सोडल्याचा दाखला, ते तुम्हाला लागणार आहे। रिझर्वेशन, कोणी विद्यार्थी रिझर्वेशनमध्ये असते, जसं की कोणी हँडिकॅप असते, कोणी अनाथ असते, यासारखं जर रिझर्वेशन असेल तुमचं तर तुम्ही घेऊ शकता, अदरवाईज हे डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी नाही आहे। त्यानंतर आधार कार्ड आणि इन्कम सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ॲड करू शकता। ठीक आहे। अशा प्रकारे तुम्हाला टोटल 10 डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे। संपूर्ण डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट असणार आहे, आजच बनवायला टाकून द्या जेणेकरून ॲडमिशन प्रोसेस कॅपराऊंडचे भरताना तुम्हाला कोणतीही अडचण जाणार नाही। आणि डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी जेही विद्यार्थी वाट बघत आहे की फॉर्म कधी सुरू होणार आहे, तर जून महिन्याचा टाईम पिरियड दिलेला आहे, कारण की साधारणतः 12वीच्या मार्कशीट वगैरे TC वगैरे आता मिळत आहेत आणि कुठे कुठे मिळालेल्या असेल। त्यानंतर आता जी प्रोसेस आहे सुरू होऊन जाणार। साईट अजूनपर्यंत सुरू केलेली नाही आहे, 2025ची साईट आहे। त्यानंतर साईटसुद्धा सुरू करून देण्यात येणार आहे। साईट सुरू झाली की लगेच आपण त्यावरती रजिस्ट्रेशन करणार। रजिस्ट्रेशनचा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।